येस, तर आपला जो कालचा टॉपिक आहे रिमेंबर द मॅजिक, म्हणजे आपल्याला रिमेंबर करायचं काय, रिमेंबर करायचंय की आपल्याला स्मरणात काय ठेवायचंय. आपल्याला दोन्ही गोष्टी असतात, पॉझिटिव्ह असतं निगेटिव्ह असतं. मग तुम्हाला काय ठेवायला आवडत, तुम्हाला आपल्याला चांगल्या गोष्टी ज्या आहेत, ज्या आपल्या आयुष्यात चांगल्या घडल्या आहेत त्या आपल्याला ठेवायच्या, आणि ज्या नाही, ज्या असं वाटतं की आपल्याला ह्या चांगली आठवणी नाही तर त्याला सोडून द्यायचे. पण बऱ्याच वेळेस आपण उलट करत असतो की आपल्याला एखादी पंचिंग किंवा जिथं हर्ट झालं होतं ते सारखं सारखं आपण डोक्यात ठेवतो, आणि आपल्याला जर एखादं चांगलं पाहिजे ती आपण बऱ्याच वेळा ठेवत नाही. तर मग आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला चांगला, तर कालचा दिवस प्रत्येकाने अनालिसिस करायचा आहे तुमचा, कालचा जो दिवस गेला की काल तुम्ही काय काय दिवसभरात केलं आणि कुठं तुम्हाला छान वाटलंय, चांगलं वाटलंय, तर त्या गोष्टीसाठी तुम्ही ग्रॅटिट्यूड करायचं. मग सकाळी आपण उठल्यानंतर आपण मेडिटेशन केलं, एक्सरसाइज केली, वाव हा मॅजिकचा कॉल केला, कॉल अटेंड केला, 1 तास मी इथं बसून स्वतःसाठी दिला, थँक्यू, त्यात मला माझी एनर्जी कशी होती, थँक्यू. त्यानंतर मी जे काही मला खाण्यापिण्याचं आवडेल ते बनवलं, खाल्लं. ह्या सगळ्या गोष्टी अशा अशा अनालिसिस करायच्या दिवसभर, नाही का, एखादी मूव्ही बघतो तसं ते बघायचं. मग सगळ्यांनी आपापला कालचा दिवस बघा. मग कालच्या दिवसात तुम्हाला काय काय आवडलं, काय काय, एखादी रील तुमच्या समोर आली, एखादं चांगलं तुम्हाला काहीतरी गाणं ऐकायला मिळालं खूप दिवसानंतर, ते सुद्धा तुमच्यासाठी ब्लेसिंग आहे. मग अनालिसिस करून काल तुम्ही कुठली भाजी खाल्ली, काय तुम्हाला त्याची टेस्ट कशी वाटली, जेवणाची टेस्ट कशी वाटली, त्यासाठी सगळ्या गोष्टीसाठी आपण त्याला अनालाइज कर. त्यातल्या 2-3 गोष्टी आपण घेऊ शकतो की त्यातल्या मला खूप छान आवडल्या त्या गोष्टी, किंवा त्या गोष्टी माझ्या फेवरमध्ये झाल्या. मग काल माझ्या एक मैत्रिणीचा फोन आला, तिने विचारलं, किंवा काही दिवसानंतर कुठले नातेवाईक असेल त्यांचा फोन आला, असं तुम्ही काही तुमच्या कालच्या दिवसामधल्या त्या गोष्टी ज्या आहेत त्याला हायलाइट करू शकता. आणि त्या फिलिंग मध्ये त्या व्यक्तीविषयी किंवा त्या घटनेविषयी तुम्ही किती कृतज्ञ आहात, किती तुम्हाला ब्लेस्ड फीलिंग होते. कारण सगळं आपलं मॅजिक बुक आहे ना, सगळं काही आपल्या इमोशनवर आहे. इमोशन माहिती आहे ना सगळ्यांना, फिलिंगवर आहे. तर आपण मॅजिक असं रॅन्डमली लिहून किंवा हे म्हणून थँक्यू म्हणतो, पण त्याला जोपर्यंत आपण फिलिंग देत नाही, भावना देत नाही, जोपर्यंत त्यात भावना उतरत नाही तोपर्यंत मॅजिक हे तुमचं डबल डबल होत नाही. मग आपल्याला त्याच्यात भावना उतरायच्या आहे. सगळ्या गोष्टी आपण करत असतो दिवसभरातील, भरपूर गोष्टी आपण माइंडलेसनी करत असतो, माइंडफुलनेसनी काही गोष्टी करत असतो. जेव्हा आपण ती माइंडफुलनेस न करायला लागतो ना, ती गोष्ट तुमच्यासाठी बघा, देवपूजा जरी करायची असेल तर तुम्हाला ती माइंडफुल म्हणजे तिथं पूर्ण तुम्ही अटेन्शन देऊन करतात. आणि भरपूर गोष्टी अशा असतात त्या आपल्याला फॉर्मॅलिटी म्हणून आपले चालू असतात, नाही की जिकडे ते करत असतो, दुसरीकडे गाणे पण ऐकत असतो, तिसरीकडे काहीतरी कोणी आवाज दिला त्यालाही बोलत असतो, म्हणजे मल्टिपल टास्क आपण करत असतो. पण एखादी गोष्ट अशी करतो आपण की ती पूर्ण फोकस देऊन करतो. मग सगळ्यांनी आपापला दिवस जरा 2 मिनिटं थांबून आठवायचा आहे की मला कालच्या दिवसात काय काय चांगल्या गोष्टी. झोप किती लोकांना छान लागली काल, झोप झाली सगळ्यांची, झोप लागली तुम्हाला ना, आपको नाही लगी ना. झोप लागणं ही पण खूप मोठी ब्लेसिंग आहे, माहिती ना. किती जणांना झोपेच्या गोळ्या घ्यावा लागत असेल, किती जणांना झोपच येत नसेल, डोक्यात काय काय विचार, पण आपण असं लहान बेबी सारखं झोपतोय. बेबी स्लीप माहिती ना, छोटं बाळ जसं झोपतं कसं झोपतं, छोटं बाळ एकदम रिलॅक्स निवांत, तसं आपण जर झोपलो तर आपल्यासारखं नशीबवान कोणीच नाही. मग जर आपण कालच्या दिवशी जर आपण छान झोपलोय मस्तपैकी छान, वाव, आपल्याला चांगली फिलिंग आली उठल्यावर की मस्त माझी छान झोप झाली, झोप मस्त झाली, दुपारी पण आपल्याला 1 तास अशी गाढ झोप लागली बेबी स्लीप, तरी आपण त्याच्यासाठी पण थँक्यू म्हणू शकतो. इतकं सुंदर माझी झोप झाली, छान झोप झाली. की झोप होणं ती पण मोठी गोष्ट आहे, कारण झोपेसाठी पण भरपूर लोक प्रयत्न करतात की त्यांना डीप स्लीप झोपायचं म्हणून झोपतं कोणी पण. पण ती डीप स्लीपची जी मजा आहे ना, बेबी स्लीपची जी मजा आहे ना, ती प्रत्येकाला नाही मिळते एन्जॉय करायला. मग ती जर तुम्हाला मिळतीये एन्जॉय करायला, काही लोक असे असतात बघा, कुठेही झोपायला तयार असतात ते, म्हणजे त्यांना जिथं जागा मिळेल तिथं झोपायला तयार असतात. सोफ्यावर झोपता, कुठल्या कपड्यात झोपता, काय आपल्या कंडिशन असतात ना, आपल्याला असंच पाहिजे तसंच पाहिजे, आपली जागा बदलली तर आपल्याला अशा भरपूर कंडिशन असतात. हा, आपल्या भरपूर कंडिशन असतात. पण इतर काही लोकांचं असं असतं की ते कुठेही पडल्या पडल्या असे मस्त गाढ झोपी जातात. मग तसं जर आपल्याला झोप येत असेल तर आपण किती नशीबवान आहोत. त्या झोपेच्या कंडिशन मध्ये जरी येत असेल आपल्याला तर खूप मस्त आपण नशीबवान आहोत. मग ही जर आपल्याला सगळं मिळत आहे की नशिबाने आपल्याला चांगली झोप येत आहे, तर त्याच्यासाठी आपण खूप भाग्यवान आहे ना. तर आज आपण पुढचं बघणार आहोत, आजचा पुढचा चॅप्टर. पण हे रिमेंबर द मॅजिक जे आहे ना, हे आपण प्रॅक्टिस करायची. याच्यात खूप गोष्टी आपण काल आठवल्या, आपल्याला छान वाटलं, सगळ्या गोष्टी मस्त मस्त आपल्यासोबत झाल्या. आपल्याला जर न्यायचं आपल्या त्या लेवलमध्ये तर आपण बॅड याच्यात पण जाऊ शकतो. एक घटना आठवली दुसऱ्या पण आपल्याला सगळ्या घटना आठवू शकतो. मग जर आपल्याला आपण गुड फिलिंग मध्ये ठेवायचे, ती हे एक तुमच्यासाठी टूर आहे.
जेव्हा पण तुम्हाला असं वाटतंय की मला थोडं बोर होतंय, हे होतंय, तुमचं जुना अल्बम घेऊन तुम्ही बघू शकता. जुने फोटो मोबाईल मधले ते बघू शकता. कारण फोटो कसे आपण काढलेले, जेव्हा आपण खुश झालो तिथेच काढलेले ना फोटो. तर काही एखादं रडायला आलं आणि मग आपण फोटो काढले याच्यामध्ये अशा नाही. आपल्याकडे बघा सेल्फी जे असतील, फोटो असतील, आपण फिरायला गेलेलो, जिथं आपण मजा केली, कुठं आपण एक असेच आपल्या मोबाईलमध्ये पण फोटो असतात चांगले. आपल्या मेमरीचे जिथं आपण छान तयारी केली, छान ड्रेस घातला. सेम आपल्याला आपल्या माइंडमध्ये पण तसंच गॅलरी बनवायची की आपल्याला चांगल्या स्मरणची आपण गॅलरी बनवायची. येस पूजा मॅडम, त्याच्या पुढचं जे आहे ना, तर ते पेज काढा. हे आपला जर आता हे जादू आपण सगळं शिकलोय, आपण इम्प्लिमेंट केलंय, त्याच्यातल्या आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या दररोज किंवा तुम्हाला काय काय घेता येईल दिवसभरातून किंवा तुम्हाला काय काय त्याच्या किती आता आपले जे टॉपिक आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला एखादा प्रॉब्लेम आलाय किंवा काही चॅलेंजेस आहेत त्याच्यात तिथं कुठला टॉपिक तुम्हाला हे करता येईल, इम्प्लिमेंट करता येईल ते महत्वाचं आहे. येस, आज आपण पुढचं वाचूया, पुढे जाऊया की आपला भविष्य काळ जो आहे तो तो आपल्याला कसा ठेवायचा आहे. आपल्याला आपण मॅजिक आपल्याला सदैव आपल्या सोबत ठेवायचं आहे आपल्या हॅबिटने. आपण जे शिकलोय आतापर्यंत पुढे पुढे थोडस आपण जे शिकत आलो त्याच्याने आपल्याला मॅजिक आपल्या स्वतःजवळ कंटिन्यू कसं ठेवायचं हे आपण आता शिकणार आहोत. थोडस खाली स्क्रोल करा. 95, 96, 97. साईज कमी करू. थोडस खाली खाली खालचं लेसन वर घेऊ का? हा, त्याच्या खालचं खालचं कालचा टॉपिक झाला आणि त्याच्या पुढचं आहे बघा. हा हे हा हा आता आपलं भविष्य आपण कसं बनवू शकतो जादूने, आपण हे बघणार आहे की आता आपण जे मागचं जे झालं ते झालं, काय आपले चॅलेंज झाले, पण आता आपल्याला जादू सोबत जगायचंय. जादूच्या जादू करत करत आपल्याला जगायचं. तर आपलं भविष्य काय असणार? येस, वाचायचं ना. आपका जादुई भविष्य। आप अपने जीवन के निर्माता है और कृतज्ञता ही वह साधन है जिससे अविश्वसनीय जीवन का निर्माण किया जा सकता है। इन जादुई अभ्यासों के माध्यम से आपने अब एक बुनियाद बना ली है तथा कृतज्ञता के सहारे आप अपने जीवन की इमारत में और अधिक मंजिलें जोड़ रहे हैं। इसका आपका जीवन और ऊंचा उठता चला जाएगा जब तक कि आप सितारों को नहीं छूने लगेंगे। कृतज्ञता के साथ आप कितनी ऊंचाइयों तक उठ सकते हैं इसका कोई छोर नहीं है। नहीं उस जादू की कोई सीमा है जिसका आप अनुभव कर सकते हैं। ब्रह्मांड के तारों की तरह यह भी असीमित है। कृतज्ञता व्यक्त करना शिष्ट और सुखद होता है। कृतज्ञता के कार्य करना उदार और उदात्त होता है, लेकिन कृतज्ञता को जीना स्वर्ग को छूने के समान होता है। जोहानेस ए ग्रेटनर, प्रोफेसर धर्मशास्त्री कवी। येस, आता हे यांनी जे म्हटलेलं आहे प्रोफेसर आणि कवी यांनी की आता आपण आपल्याला हे कळालंय की आपल्या जीवनाचा निर्माता आपण आहे. आपल्याला आपल्याकडे पेन्सिल आहे, पेन आहे, आपल्याकडे बुक आहेत. आपली जी आपल्याला जे आपल्या लाईफचं आहे तर त्याचं आपण आपण रायटर म्हणून आपण लिहू शकतो की आपल्याला जसं पाहिजे तसं आपण लिहू शकतो. आणि त्याच्यासाठी आपल्याला जर चांगला निर्माता बनायचंय, चांगली आपली जी लाईफची मूव्ही बनवायची, आपल्याला एकदम ती सुपरहिट करायची आहे असं आपण एक्झाम्पल करूया. पण त्यासाठी आपल्याला कृतज्ञता हे काय मिळालेलं आहे? टूल मिळालेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे एक मॅजिकचा आपल्याला एक खजाना मिळालेला आहे आणि ते टूल मिळालं ते एकदम आहे ना, असं काय म्हणता येईल ना, अनबिलिव्हेबल आहे आपल्यासाठी. आणि आपण खरंच भाग्यशाली नशिबवान आहे की आपल्याला हे मॅजिक बुक आत्ता कळतंय. असं वाटतं की अरे याच्या आधी पण कळालं असं बघा, पण आता आपल्याला हे मॅजिक बुक कळतंय की खूप म्हणजे याच्यामध्ये काय तुम्ही मिळवू शकणार असं ह्या मॅजिक बुक मध्ये नाही. प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक लोकांचे अनुभव एकदम तुमची लाईफ जी आहे, आपली लाईफ जी आहे की एकदम म्हणजे नाही का, मग आपल्याला वाटतं ना चांद सितारे भरपूर आपण याच्यामध्ये ऐकायचो तुम्ही चांद सितारे तोडून आणून मला हे हे पाहिजे आपल्याला, म्हणजे सगळ्या आयुष्याचं आपल्याला हे पाहिजे असतं. सगळं सगळं काही मला पाहिजे आहे. तर आपल्याला जे पाहिजे, जितकं आपल्याला उंच उडायचंय, जितकं आपल्याला स्वप्न पूर्ण करायचं, हे सगळं पॉसिबल आहे ह्या मॅजिक बुक सोबत. तर हे मॅजिक बुक का आहे, का करायचं? तर आपल्याला आपलं आयुष्य खुशीने भरलेलं करायचं, म्हणजे नाही आनंदमय करायचं. आपल्याला एक लहान बेबी सारखं आपल्याला जगायचं की आपल्याला खुश दुनिया जसं आपण बालपणी. तर त्यासाठी आपल्याला हे मॅजिक बुक हेल्प करणार आहे. येस, पुढे.
यहाँ से आगे बढ़ने का आदर्श तरीका कृतज्ञता की उस बुनियाद को कायम रखना है जिसे आपने बनाया है। साथ ही अपनी भावना की गहराई को बढ़ाकर इस पर धीरे-धीरे आगे भी निर्माण करते जाना है। आप कृतज्ञता का जितना अधिक अभ्यास करते हैं, उतनी ही गहराई से आप इसे महसूस कर सकेंगे और आप जितनी गहराई से इसे महसूस करते हैं, इसमें उतना ही कम समय लगेगा मार्गदर्शक के रूप में। आता आपल्याला जर आपल्याला हा रस्ता मिळालेला आहे, बरोबर? एक पाथ मिळालेला आहे. आपल्याला एक चांगल्या प्रकारचं एक हे मिळालंय, असं एक लाईट मिळाली, रोशनी मिळालेली. काहीतरी आपण म्हणतो नाही का, चला माझं आयुष्य चालू होतं, पण मला अशीची किरण मिळाली आणि त्याच्यात जाताना आपण त्याचं रोज प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, की आहे बरं आहे, चांगलं चाललंय. आपण त्यात विसरून परत जाऊन आपण परत आपल्या रुटीनमध्ये येतो आणि आपल्याला कळत पण नाही हळू निगेटिव्हिटी आपल्याला कशी जगायला लागते. पण त्यासाठी जर आपल्याला सुरुवातीच्याच एका वाक्य होतं जेव्हा पुस्तक सुरू झालं त्याच्यामध्ये, की तुम्ही थोडी प्रॅक्टिस करणार, तुम्हाला थोडं चांगलं वाटायला लागेल, पॉझिटिव्ह वाटायला लागलं, थोडं सगळं चांगलं-चांगलं होतं. पण तुम्ही जर याची प्रॅक्टिस तुमच्या जीवनातच एक भाग म्हणून आणली, तर आपलं आयुष्य जे आहे ते नाटकीय रूपाने बदलेल. मग आपल्याला कसं पाहिजे? नाटकीय रूपाने पाहिजे ना. मग त्याच्या गहरामध्ये जायचं, आपल्याला ती हॅबिट लावायचं, आपल्याला मॅजिक पूर्णच व्हायचं. असं नाही की मी काम समजून करते किंवा मला ते फॉर्मॅलिटीज म्हणून करते, चला मॅजिकल मॉर्निंग आहे, टूथ कोलगेटला हे करते. तर विथ फीलिंगनी आणि तुमचं एक जीवनाचा हा एक पार्टच आहे, असं समजायचं. एखादा आपल्या जीवनाचा पार्ट कसा असतो, आपला हात आहे, पाय आहे, ब्रेन आहे, सगळे आपले पार्ट झाले ना, की आपण त्याला वेगळं काढून ठेवतो, की वेगळी गोष्ट आहे, की आपली फॅमिली आहे, आपले आई-वडील झाले, ते सगळे आपल्या सोबत आहे कंटिन्यू. आपण त्याला सगळं रिमेंबरमध्ये ठेवत असतो. तसंच तुम्हाला हे जे आपलं मॅजिक आहे, हे कंटिन्यू ठेवायचं आहे आणि त्याचं जितकं आतमध्ये त्याची जितकी प्रॅक्टिस, जसं सायकल चालवतो, नवीन पडतो, झडतो, पडतो, झडतो, पण आपण चालवत राहतो. जेव्हा नंतर पण आपण सायकल खेळायची आपल्याला मज्जाच वाटत राहते. त्याच्यामध्ये असं परफेक्शन करतो आपण. मग ते राउंड करणं, हे करणं, परफेक्शन प्रॅक्टिसनी काही नाही होत मग नंतर पुढे. तर मग ही प्रॅक्टिस जी आहे ती आपल्याला कंटिन्यू तिच्या खोलवर जाऊन ती जशी मॅजिक येईल तशी आपल्याला ती प्रॅक्टिस करावं लागणार आहे. येस. सप्ताह में 3 दिन जादू को याद करें का अभ्यास करें या अपने मनपसंद 2 अन्य जादुई अभ्यासों के साथ इसे मिला ले। इससे कृतज्ञता की आपकी वर्तमान बुनियाद कायम रहेगी और आप अपने जीवन में जादू को बढ़ाते जाएंगे, जिससे आपका जीवन बेहतर से और बेहतर बनता चला जाएगा। मिसाल के तौर पर आप एक दिन जादू को याद करें अभ्यास का चुनाव कर सकते हैं, दूसरे दिन जादुई संबंध का और तीसरे दिन जादुई धन का। आता बघा, आता आपल्याला असं वाटतं की नाही इतके सगळे चॅप्टर आहे, माझ्या हे लक्षात राहील का? ते लक्षात मॅजिक मिरर आहे, हे आहे, ते आहे. तुम्ही म्हणताल की माझ्या आता हे लक्षात राहील का? मग काय करायचं? 2-3 आपल्याला हेल्थ तर चांगली लागतेच, पैसा तर आपल्याला लागतोच आहे ना. तर आपल्याला असे हे बनवून घ्यायचं की मी कुठलं प्रॅक्टिस करू शकते. त्याच्यामध्ये तुम्ही मग असा एक दिवस ठेवून घ्या, आज मी पूर्ण मनीची प्रॅक्टिस करेल दिवसभर. तुम्ही पैशाबद्दल जी वस्तू माझ्या समोर दिसते, हा नॅपकिन जरी दिसतो, तर हा पैशाने आलाय. चला याला मी थँक यू म्हणेन. जी तुमच्या समोर वस्तू आली, की तुम्ही आज दिवसभर पूर्ण मनीचीच प्रॅक्टिस करणार. नंतर एक दिवस तुम्ही ठरवून घ्यायचं, की त्या दिवशी मी हेल्थची करणार आहे सकाळी-सकाळी उठून. तर मग दिवसभर मी माझ्या हेल्थला ग्रॅटिट्यूड देईल. मग तुम्हाला मॅजिकल मॉर्निंग करायची. जसं जे लक्षात येईल तर आपण ते करत राहायचं. पण असे 2-3 आपण ठरवून घ्यायचे, की ते मला आठवड्यातून 2-3 चांगले करायचे, असे डीपमध्ये करायचे. तर मग तेव्हा ते ठरवून तुम्ही त्या एक दिवसाआड एक करायचा. येस. सप्ताह में 4 दिन जादू को याद करें अभ्यास करने या इसे अपने चुने हुए 3 अन्य अभ्यासों के साथ मिलाकर करने से आपकी कृतज्ञता कायम रहेगी और जादू में वृद्धि होगी। आता आपल्याला 4 दिवस आपण समजा ठरवून घेतले ना, आपल्याला त्याच्यामध्ये मॅजिकल मॉर्निंग आहे. आपण वॉकला रोज जात नसेल, कधी-कधी जात असेल, तर आपला ग्रॅटिट्यूड वॉक आहे, मॅजिकल इयर आहे. तर ह्या आपल्या अशा 2-4 आपल्याला जे आवडतात ना, त्यातले ते उचलून घ्यायचे आणि त्याची तुम्ही आठवड्यातून आपण 4 दिवस आपले प्रॅक्टिस करा. त्याच्यातलं तुमचं पसंतचं कोणतं आहे, म्हणजे ज्याच्यात तुम्हाला आवडतं. तर मला मॅजिक मिरर आवडतं, मग मी ते करेल. पूजा मॅडमला काही दुसरं आवडलं, त्या करतील. मग कल्पनाताईला जर मॅजिक एअर आवडत असेल, ग्रॅटिट्यूड वॉक आवडत असेल, तर तुम्हाला जे आवडत असेल त्याच्यातून तुम्ही चॉईस करायची आणि त्याचा अभ्यास तुम्ही जास्त करायचा आणि एकामध्ये आपण एक घालून पण करू शकतो नाही का? जसं मॅजिकल मॉर्निंगमध्ये आलं, मनीचं आलं किंवा ग्रॅटिट्यूड आलं. दोन्ही एकत्र करून सुद्धा आपण त्याची प्रॅक्टिस करू शकतो. सप्ताह में 5 दिन जादू को याद करें अभ्यास करने या इसे अपनी पसंद के 4 अन्य जादुई अभ्यासों के साथ
मिलाकर करने से आपकी खुशी नाटकीय रूप से बढ़ जाएगी और आपके जीवन के हर क्षेत्र व परिस्थिति में जादू बढ़ जाएगा। सप्ताह में 6 या 7 दिन जादू को याद करें, अभ्यास करने या इसे अपनी पसंद के अन्य जादुई अभ्यासों के साथ मिलाने से आप सच्चे किमियागर बन जाएंगे, जो हर चीज को सोने में बदल सकता है। आता त्यांनी सांगितलं पहिले तुम्ही ठीक आहे, तुम्ही 3 दिवस करा, 3 दिवस तुमची प्रॅक्टिस व्हायला लागली, तुम्ही 5 दिवस निवडा, 5 दिवस झाले की नंतर तुम्ही कमीत कमी 3 दिवस 4 दिवस मग 5 दिवस घ्या. तर हे असं जर करत करत काय होणार आहे की तुमच्या त्या नाटकीय पद्धतीने तुमचं आयुष्य बदलायला लागणार प्रत्येक क्षेत्रामध्ये. मग आपण मनीचं करतोय, हेल्थचं करतोय, स्वतःला सुंदर दिसण्यासाठी करतोय, सेल्फ लव्ह करतोय, असे एक एक पार्ट आहे किंवा आपण स्वयंपाक करताना करतो, असे आपले जे जे शिकलोय त्याला जर आपण असं ठेवलंय ब्लॉक बनवून बनवून आणि मी ते केलंय, ठीक आहे, तुम्हाला रायटिंगचं रोज नाही जमलं किंवा तुम्ही दुपारी जमलं की तुम्हाला आता हे एरियात आणि एखाद्या वेळेस आपल्याला एक चॅलेंज आलं तर मग आपण त्याच्यामध्ये जास्त डीप आणि आपला जसं आता रॉक प्रॅक्टिस आहे ती आपण रोजच करतोय, सवय लागली आपल्याला की रॉक प्रॅक्टिस करायची. मग ती एक सवय आपली फिक्स होऊन जाते की आपण ते करतोय. आणि बाकीच्या गोष्टी ज्या तुम्हाला आवडताय, मॅजिकल मॉर्निंग आहे की चला मी सकाळ मला माहिती सकाळ चांगली घालवली मी की माझा दिवस चांगला जाणार आहे. मग तुम्हाला असं वाटतं आवश्यक कोणते अशा तुम्ही 4-5 निवडायचे आहे आणि आठवड्यातून साधारण 4-5 दिवस तुम्ही करायचा प्रयत्न करायचा. जेवढे तुम्ही प्रॅक्टिस करताल तेवढं आपलं म्हणजे प्रत्येक गोष्ट जर आपल्याला सोन्यामध्ये बदलायची असेल तर आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं अभ्यास, अभ्यास, अभ्यास हा शब्द आलेला आहे परत-परत. आणि आपण त्या किमयागार बनायचं असेल तर आपल्याला त्यासाठी मेहनत आहे. आपली जी काही आहे त्याच्यावर आपण लगातार ते फोकस करतो त्या गोष्टीवर. मग ती फोकस केल्यामुळे ती गोष्ट आहे आपल्यामध्ये वाढत असेल. लॉ ऑफ अट्रॅक्शन तेच म्हणणं आहे, जहाँ ध्यान जाता वहाँ ऊर्जा बहती है ना. जिथं लक्ष जातं तिथं ऊर्जा वाढत असते. मग तुमचं लक्ष तुमचं पैशांवर जाईल, पॉझिटिव्ह जाईल, तिथं ती ग्रोथ होणार आहे. हेल्थवर जाईल, तिथं ती ग्रोथ होणार आहे. तुमच्या रिलेशनशिपवर जाईल, तिथं ती ग्रोथ होतं. आपल्याला काय काय पाहिजे, कुठल्या क्षेत्रात आपल्याला समृद्धी करायची, तसं तसं आपण अभ्यासाचा एक एक दिवस एक एक टॉपिक ऍड करत जायचा आहे. येस. जादुई अभ्यास की अनुशंसाएं। अपने जीवन के उन महत्वपूर्ण क्षेत्रों में जिनमें आप जादू को बनाए रखना चाहते हैं, जैसे आपकी खुशी, स्वास्थ्य, संबंध, करियर, धन और आपके स्वामित्व की भौतिक वस्तुएं, आप सप्ताह में एक बार हर क्षेत्र के लिए विशेष अभ्यास कर सकते हैं। बहरहाल, यदि आप अपने जीवन के किसी क्षेत्र में जादू को बढ़ाना चाहते हैं, तो आपको उस क्षेत्र के लिए सप्ताह में कई दिन कृतज्ञता का अभ्यास करना चाहिए। यदि आप स्वस्थ नहीं हैं, तो हर दिन अपने स्वास्थ्य के लिए जादुई अभ्यास कर सकते हैं। यदि दिन में कई बार कर सके तो और भी अच्छा है। आता यांनी काय सांगितलंय, तुमची जेवढी प्रॅक्टिस असणार आहे तेवढ्या तुमच्या त्या त्या क्षेत्रामध्ये तुमची समृद्धी होणार आहे. आणि आपल्याला समृद्धी पाहिजे, बरोबर आहे. आपल्याकडे जसा भरपूर वेळ असतो रिकामा आहे, मग तुम्हाला खुशी पाहिजे, स्वास्थ्य पाहिजे, करिअरमध्ये धन, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे त्याचा त्याचा तुम्ही प्रत्येक वेळेस त्या क्षेत्रामध्ये अभ्यास करायचा आहे. आणि आपल्याला वाटतंय की मला ह्या क्षेत्रामध्ये जादू पडायचा. फॉर एक्झाम्पल आपला एखादा बिझनेस आहे आणि आपल्याला त्या बिझनेसमध्येच ग्रोथ करायची आहे. तर आपण काय करणार त्या बिझनेस विषयी किंवा त्या नोकरीविषयी त्याच्यात जे जे छोटे छोटे पार्ट करणार त्याचे. आणि त्याच्यामध्ये काय काय मग तुमचे कस्टमर असतील, तुमचं दुकान असेल, तुमचं तिथे शटर असेल, ड्रॉवर असेल, असे त्याच्यातले काय काय तुम्हाला ब्लेसिंग आहे, काय काय ग्रॅटिट्यूड करण्यासाठी लिहिला त्याचा एक चार्ट लिहून काढायचा. मग प्रत्येक एका एका गोष्टीला तुम्ही लिहून ते धन्यवाद द्यायचे. त्याची कारण त्याची डीप प्रॅक्टिस म्हणतात त्याला. आणि त्या क्षेत्रामध्ये आपल्याला पटकन आपल्याला जर असं वाटतंय की मला नाहीये माझं तर मला माझं स्वास्थ्य छान करायचंय, ठीक करायचं. मग त्याला रोज तुमच्या शरीराला तुम्हाला ग्रॅटिट्यूड देता आलं पाहिजे. तर मी तुम्हाला पुढे सांगेल की आपल्याला डीपमध्ये प्रॅक्टिस कशी करता येते ती. येस. नीचे दी गई अनुशंसाएं आपको आसानी से उन जादुई अभ्यासों के बारे में बताती है, जिनका उस क्षेत्र में सबसे शक्तिशाली और तीव्र प्रभाव होगा। कम से कम 3 सप्ताह तक प्रासंगिक क्षेत्र में दी गई अनुशंसाओं का अनुसरण करें और हर अनुशंसित अभ्यास को सप्ताह में एक बार करें। आता त्यांनी दिलेले आपल्याला पेज नंबर दिलेले आणि हे दिलेले की तुम्हाला कुठल्या याच्यात तुम्हाला जास्त हे करायचंय किंवा तुम्हाला ते क्षेत्र कसं निवडायचंय, तुम्हाला काय करायचंय. मग त्याच्यामध्ये तोच पेज आहे आणि तोच एक लेसन घ्यायचा आहे. एक आपल्याला टॉपिक घेतलाय आपण समजा तिथे आपल्याला आपला हेल्थचा टॉपिक आहे ना, आपल्याला हेल्थ प्रॉब्लेम आलेले तेव्हा आपण तोच रिपिटेशन कसा करायचा. मग त्याच्यामध्ये आपलं जादुई पाणी ऍड करू शकतो हेल्थ सोबत. त्याला पाण्याला हिल करून पिऊ शकतो म्हणजे तो हेल्थवरच आला. परत त्यासोबत आपण जेवण आहे त्याला ग्रॅटिट्यूड करून खातोय म्हणजे ते पोटात जातं ते पण आपल्या हेल्थसाठी काम करतंय. मेंटल हेल्थ, सोशल हेल्थ, सगळ्या प्रकारच्या ते हेल्थ आहे आपल्या ते छान करणार आहे. येस. नेक्स्ट. संबंध, जादुई संबंध, पेज 50।
हर एक पर जादू की धूल का छिड़काव करे, पेज 115। जादू से अपने संबंधों को मधुर बनाए, पेज 155। जादुई छड़ी, पेज 223। जादू की छड़ी का अभ्यास उन लोगों पर किया जा सकता है जिन्हें जानने के लिए आप तस्वीरों का इस्तेमाल करते हैं, या उन लोगों पर जिन्हें आप तस्वीरों के बिना नहीं जानते हैं। आता जादुई आपल्याला हाँ। आपल्याला हे सांगितले जादुई संबंध आहे, आपल्याला रिलेशनशिप, पैशाच्या अगोदर आलेले चॅप्टर आहे. आपले रिलेशन चांगले असते तर पैसा आणि हेल्थ आपल्याला ऑटोमॅटिक, कारण आपण म्हणतो ना एखाद्याच्या बदुआ नको किंवा एखाद्याचं नको आपल्याला तळतात, असं भरपूर वेळेस आपण ऐकतो. पण कुणाचे जर चांगले ब्लेसिंग येतील, चांगले आपल्याला चांगले व्हायब्रेशन येतील तर डेफिनेटली ते व्हायब्रेशन काम करते. मग आपल्याला जर हे सगळं बॅलन्स करायचं तर मग आपल्याला जादूची धूल जी आपली मॅजिक डस्ट आहे ती प्रत्येक वेळेस आपण जिथे जाऊ तिथे चान्स मिळेल तिथे आपण ते करू शकतो. त्यात पेज नंबर आहे ना, आपण शिकलोय कसं करायचंय. आणि आपले संबंध जे आहे ते मधुर बनवायचे आहे. त्यासाठी आपल्याला इतरांसाठी हे बनावं लागणार आहे, कारण जादूची छडी बनावं लागणार आहे. जिथं असं वाटतंय आपल्याला गरज आहे तिथं आपल्याला ते व्हायब्रेशन सोडावं लागणार आहे की जादूची छडी म्हणून त्यासाठी ब्लेसिंग पाठवलं लागणार आहे. ज्याला आपण ओळखतो किंवा नाही ओळखत, किंवा फोटो आहे नाही फोटो आहे, आपल्याला एखादं कळतंय, एखादा मुलगा आपल्याला असं दिसतोय किंवा काही आपल्याला नजरेसमोर येतात, आपली सृष्टी विचार करते की आपल्याकडनं काही तर तिथं पाहिजे. मग फॉर एक्झाम्पल कोणाचे पैसे हरवले, कोणी काही तुमच्या समोर एखादा आजारी दिसतंय, तुम्ही त्याला ब्लेस करू शकता, त्याला चांगले ग्रॅटिट्यूड पाठवू शकता. आणि जी आपली जादूची छडी आहे ती आपण इतरांसाठी तिथं काम करू शकतो. येस. जादुई दर्पण, पेज 245। जादू को याद रखे, पेज 250। स्वास्थ्य, जादुई स्वास्थ्य, पेज 61। हर एक पर जादू की धूल का छिड़काव करे, पेज 115। स्वास्थ्य में जादू और चमत्कार, पेज 163। जादुई हवा जिसमें आप सांस लेते हैं, पेज 216। जादुई छड़ी, पेज 223। जादू की छड़ी का अभ्यास उन लोगों पर किया जा सकता है जिन्हें जानने के लिए आप तस्वीरों का इस्तेमाल करते हैं, या उन लोगों पर जिन्हें आप तस्वीरों के बिना नहीं जानते हैं। येस. मग आता आपल्याला हे रिमेंबर मॅजिक ठेवायचं. हे जे मेन आपलं स्वास्थ्य आपल्याला चांगलं पाहिजे, आपले रिलेशनशिप चांगले पाहिजे. आणि हे जर आपण बॅलन्स केलं ऑटोमॅटिक आपला पैशाचा पण खूप छान ग्रोथ व्हायला लागेल. मग आता आपण जे हवा घेतो ते किती आपण बघितला की एअर चॅप्टर किती महत्वाचा आहे. रोज दिवसभरातून त्याला एकदा दोनदा थँक्यू म्हणणं ही जबाबदारी आपली आहेच ना. जर आपण 24 तास फ्री ऑक्सिजन घेतोय, हवा घेतोय, की आपण खरंच ते फील करतोय का, थँक्यू म्हणतोय का. मग सकाळी उठल्या उठल्या जसं तुम्ही दीर्घ श्वास घेताय, मेडिटेशन करता, त्यावेळेसच तुम्ही जादू हवाचा आभार मानू शकता. फिरायला गेल्यावर आभार. आणि आपल्याला जादू छडीचा चान्स तर कुठं सोडायचाच नाही. म्हणजे जे पण तुमच्यामुळे मॅजिक कॉलवर येणार आहे, तर त्या तुम्ही त्यांच्यासाठी मॅजिक छडीच बनलेल्या असणार आहे. आणि जेव्हा आपण इतरांसाठी मॅजिक छडी बनतो ना, तर तेव्हा खरी कमाल जादूची चालू होतात. कारण हा चॅप्टर बघा परत 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 सांगितलेला आहे की तुम्ही त्यांना ओळखता, नाही ओळखत, तरी पण तुम्ही त्यांच्यासाठी जादूची परत परत हा सांगितलेला. म्हणजे धनच्या याच्यात पण सांगितला, वरती स्वास्थ्याच्या याच्यात पण सांगितला, आणि रिलेशनशिपच्या याच्यात सांगितला की कुठलं पेज करायचे म्हणून. येस, पुढचं. धन धन माईक बंद आहे पूजा मॅडम. धन, जादुई धन, पेज 68। धन का चुंबक, पेज 104। यदि आपने धन के चुंबक का अभ्यास, जादुई अभ्यास पहले कभी नहीं किया है, तो यह सुनिश्चित करें कि कम से कम एक बार सभी कदम पूरे कर ले। यदि आप अभ्यास दोहरा रहे हैं तो सीधे कदम 4 पर पहुंच सकते हैं। मैजिक चेक, पेज 172। जादुई छड़ी, पेज 223। जादू की छड़ी का अभ्यास उन लोगों पर किया जा सकता है जिन्हें जानने के लिए आप तस्वीरों का इस्तेमाल करते हैं, या उन लोगों पर जिन्हें आप तस्वीरों के बिना नहीं जानते हैं। जादुई दर्पण, पेज 245। जादू को याद रखें, पेज 250। आता हे जे चॅप्टर धनामध्ये दिलेले त्यांनी चॅप्टर दिलेले बघ, थोडस वरती करा. आणि त्याच्यामध्ये एक मॅजिक चेक दिलेला आहे, जादूची छडी दिलेली आहे, आणि आपला मॅजिक मिरर दिलेला आहे. आणि वरती कुठला एक चॅप्टर आहे अजून, की धनासाठी आपला जादुई धन जो आहे पहिला आपला आहे मॅजिक मनी आणि धनचुंबक. ह्या दोन ज्या आहे आपल्याला त्या धनासाठी, त्याच्यामध्ये सांगितलंय की पास्ट मध्ये जेवढे पण आपल्याला धन मिळाले त्यासाठी आपल्याला थँक्यू करायचंय. आता प्रेझेंट मध्ये तुमच्याकडे जे धन आहे त्यासाठी थँक्यू करायचं. मॅजिक चेक जो आहे तो फ्युचरसाठी, म्हणजे आपल्याला पास्ट प्रेझेंट फ्युचर
त्या 3 जणांची प्रॅक्टिस करायची आणि मॅजिक मिरर मध्ये जाऊन तुम्हाला जे पाहिजे, आपण कुठे फिरायला गेलोय, काय आपण लाईफस्टाईल जगतो त्याचं आपण प्रॅक्टिस करायचंय. आणि रिमेंबर द मॅजिक, कालची काय मजा केली, काल काय केलं, पास्ट मध्ये कुठे तुम्ही पैशाने मजा केली, एन्जॉय केलंय, ते करायचं. आणि जादूची छडी हा प्रत्येक वेळेस येणारा टॉपिक काय आहे, की आपण बघा इतरांसाठी बनतोय आपण, कारण कोणी ना कोणी कोणाला कोणाला ऑपॉर्च्युनिटी देते, त्याच्यामुळे लोक पैसे कमवत आहे ना. कोणीतरी कंपनी काढली म्हणून तिथे अप्लाय आहे ना. मोठे मोठे जे आहे टाटा बिर्ला, त्यांनी हे केलं आज म्हणून त्यांच्यामुळे भरपूर घरं किंवा जे काही असतात त्यांचे पेमेंट चालू आहे किंवा हे चालू आहे, प्रत्येक जण. मग आपल्याला अशी जादूची छडी बनवायची की प्रत्येकाला धनाच्या याच्यामध्ये पण ते पाठवायचे ब्लेसिंग. एखाद जर वाटतंय तुम्हाला धनाची आहे, तर तुम्ही जेव्हा इतरांना पाठवा, तुम्हाला काही पैसे वाटायचे किंवा असं नाही, पण तुम्ही तिथं त्याला ब्लेस करू शकता की अरे आज याचा धंदा चांगला होऊ दे. एखादा भाजीवाला तुम्हाला दिसतोय, फ्रूटवाला दिसतोय, तिथे जाऊन त्याला ब्लेसिंग देऊ शकता की आज तुझं खूप छान. एका दिवशी मी कोथिंबीर घेतली, छोटा मुलगा होता, विकत वगैरे होता, की मी त्याच्याकडनं घेतली. मग मला ते बरं वाटलं, त्याला म्हटलं अरे जोरात थोडासा आवाज दे, पटपट तुझी विकल्या जाईल. मी पण ब्लेस केलं की याचं पटकन विकल्या जावं म्हणून. असं तुम्हाला वाटतंय की तुम्ही सद्भावनेने तिथं ते तुमचं मॅजिक डस्ट आणि जादूची छडीचा तुमचा तिथं अभ्यास करू शकता. ओळख असो नसो, काय तुम्हाला असं वाटतं तिथं तुम्ही रिप्लेसमेंट तुम्ही देऊन येऊ शकता. तेच करिअर मध्ये. करियर, जादू की तरह काम करना, पेज 76। हर एक पर जादू की धूल का छिड़काव करे, पेज 115। जादुई छड़ी, पेज 223। जब आप अपने करियर के लिए जादू की छड़ी का अभ्यास करते हैं तो लोगों की और भी सफलता भेज सकते हैं। दूसरों के लिए सफलता की कामना करने से आपके अपने जीवन में भी सफलता बढ़ेगी। जादू की छड़ी का अभ्यास उन लोगों पर किया जा सकता है जिन्हें जानने के लिए आप तस्वीरों का इस्तेमाल करते हैं, या उन लोगों पर जिन्हें आप तस्वीरों के बिना नहीं जानते हैं। जादुई दर्पण, पेज 245। जादू को याद रखें, पेज 250। म्हणजे ज्यांना करिअर मध्ये करायचंय त्यांच्यासाठी हे चॅप्टर दिलं की आपण जादू की तरह काम करणं. म्हणजे आपण ते मॅनेजरचं बघितलं ना, मॅनेजरला सांगायचं काय काय करतोय आपण, जे आहे की ज्यांचं दुकान आहे, शॉप आहे, कुठं पण त्यांना असं वाटतं की मला हे करायचं, मग त्यांची टू डू लिस्ट आहे किंवा त्यांनी मॅनेजरशी बोलतोय की हे करतोय, त्याबद्दल आपण हे करायचं. आणि जादूची धूळ जे आहे, तर आपला बिझनेस असो इतरांचा असो, त्याच्यावर सुद्धा आपल्याला मॅजिक डस्ट करायचंय. आणि जादूची छडी ज्या करिअर मध्ये ऑलरेडी जे सक्सेस लोक आहेत आपल्यापेक्षा आधी झालेले, किंवा जे लोक ऑलरेडी ते ते सेम करिअर करतात, डॉक्टर असेल तर बाकीच्या डॉक्टरांसाठी, ब्युटी पार्लर असेल तर इतरांच्या ब्युटी पार्लरसाठी. तर आपण कॉम्पिटिटर मध्ये कसं असतं, उलट असतं ना बऱ्याच वेळेला, त्याचं नको चालायला, माझंच चालायला पाहिजे असं. तर त्यावेळेस आपण दुसऱ्यांसाठी जर मनोकामना करायला लागतो, तर ती गोष्ट आपली पण सफलता वाढत असते. आणि जादूचं दर्पण हे करिअरसाठी 4 टॉपिक दिलेले त्यांनी. येस. आणि 5 जादू को याद रखे, रिमेंबर द मॅजिक. म्हणजे आपल्या ऑलरेडी कालच्या दिवसात काय चांगलं झालं आपल्या करिअरमध्ये ते आपण आठवण करू शकतो. आता हे ड्रीम साठी पुढे. आपकी इच्छाएं, हर एक पर जादू की धूल का छिड़काव करे, पेज 115। अपनी सारी इच्छाओं को हकीकत में बदले, पेज 138। यदि आपने पहले कभी अपनी सारी इच्छाओं को साकार करने का अभ्यास नहीं किया है तो यह सुनिश्चित करें कि आप कम से कम एक बार सारे कदम पूरे कर ले। यदि आप इस अभ्यास को दोहरा रहे हैं तो आप सीधे कदम 3 पर पहुंच सकते हैं। आपकी नजरों के ठीक सामने, पेज 209। जादुई छड़ी, पेज 223। जादू की छड़ी का अभ्यास उन लोगों पर किया जा सकता है जिन्हें जानने के लिए आप तस्वीरों का इस्तेमाल करते हैं, या उन लोगों पर जिन्हें आप तस्वीरों के बिना नहीं जानते हैं। जादुई दर्पण, पेज 245। जादू को याद रखें, पेज 250। आता आपले काही ड्रीम्स आपण लिहिले की फॉर एक्झाम्पल आपल्याला दुबई टूर करायचं आहे, आपलं घर घ्यायचंय, आपल्याला गाडी घ्यायची, हे सगळे ड्रीम आहेत. मग आपण जसे ड्रीम लिहिले आणि त्याला व्हिज्युअलाइज करायला लागतो, तर युनिव्हर्सल काय करेल, आपल्याला त्याच्या रिलेटेडच आपल्या आजूबाजूला लोक दाखवले. समजा जादूची धूल आपल्याला काय करायचंय की मग आपण हे करतो, एखाद्याने गाडी घेतली किंवा स्टेटसला टाकलं, असं त्या व्यक्तीला आपण मॅजिक डस्ट द्यायची आहे. आणि आपली इच्छा हकीकतमध्ये त्याच्यामध्ये आपली जी लिस्ट सांगितली 10 इच्छांची, ती आपल्या अगदी समोर ठेवायची, नजरेच्या समोरची आपली इच्छा. आपण याच्यामध्ये सांगितलं की तुमच्या 10 इच्छा लिहा आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही हे करा. आणि याच्यात ठीक म्हणजे नजर की दिवसातून आपल्याला ते 3दा 4दा रिमेंबर करायचं, वाचायचंय, मोबाईलला वॉलपेपर लावायचा आहे. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्या स्वप्नाला जेवढी बाध देता येईल तेवढी आपल्याला पॉवर द्यायची. जादूची छडी म्हणजे इतरांचं कोणाचं स्वप्न पूर्ण झालं, एखाद्या लेडीजला समजा बाळ होत नाहीये, ती हे करते त्यासाठी प्रयत्न करते, तिला
किंवा एखाद्याला काहीतरी पाहिजे, अचिव्हमेंट करायचंय, काही तुमची केस छान करायचे किंवा तुमचं कलर चांगला करायचा, काही पण तुमचे असेल तर जी तुमच्या समोर ती गोष्ट येते की लांब केसावाली तुम्हाला लेडीज दिसतीये किंवा तिचं फिगर चांगली, तुम्हाला वजन कमी करायचं म्हणून त्याला आपण ही जादूची छडी आणि मॅजिक डस्ट हे दोन्ही आपण तिथे द्यायचंय. आणि आपलं जादुई दर्पण आपल्या इच्छामध्ये की ते आपण पूर्ण बोलून दाखवू शकतो. ग्रेटफुल की वॉव मी इथे गेले, मला कसं वाटतंय, छान वाटतंय. आणि रिमेंबर द मॅजिक पासमध्ये आपण जे आहे की आपलं त्यासाठी थँक्यू की आता आपल्याला जायचंय समजा व्हॅकेशनला. मग आपण सगळं तयारी करतोय. पास्टमध्ये आपण कुठे-कुठे गेलोय, मग आपण कसं फिरलोय त्याला पण आपण थँक्यू करायचं. येस. आपका जादुई पत्थर. आपका जादुई पत्थर। आप जादुई पत्थर के इस अभ्यास को अपने दैनिक जीवन का हिस्सा बना सकते हैं। इसे सिरहाने रख सकते हैं और सोने जाने वक्त इसे देखकर याद कर सकते हैं कि आपको उस दिन हुई सबसे अच्छी चीज के लिए कृतज्ञ होना है। आप जादुई पत्थर जेब में भी रख सकते हैं। जब भी आप इसे छूते हैं, तो हर बार यह आपको याद दिलाता है कि आप उस चीज के बारे में सोचे जिसके लिए आप कृतज्ञ है। आता आपल्याला जादुई पत्थर जो आहे आपल्याला तो अभ्यास काय आहे की आपल्याला डेली एक हॅबिट लागली पाहिजे, सवय लागली पाहिजे. परत आता आपण तो रोज हातात घेतो. रोज चांगल्या चांगल्या गोष्टी रात्री झोपताना आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण चांगलं चांगलंच देऊन झोपू घालतो. म्हणजे त्या चांगलंच नाही का त्या थॉटमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा पण अल्फा स्टेटमध्ये जातो तेव्हा आपल्या माइंडमध्ये तेच विचार जातात. मग आपण जर वाईट विचारात किंवा आपण बऱ्याचदा बघतो काही वाईट स्वप्न पडतात किंवा चांगल्या गोष्टी आपल्याला झोप नाही होत तर आपण हा जादुई पद्धतीचा अभ्यास जो आहे मॅजिक रॉक तर हा तुम्ही रात्रीही करू शकता, दिवसाही करू शकता, एनी टाईमही करू शकता. पण रात्रीची एक हॅबिट म्हणजे रोज करायचं म्हणजे करायचंच आहे. आपण जिथे झोपतो तिथे एक मॅजिक रॉक ठेवायचा आणि तुम्हाला असं वाटतंय की मला बाहेर पण पाहिजे, तर बाहेर एक पर्समध्ये तुम्ही दुसरा ठेवू शकता. असं काही नाही की एकच ठेवायला पाहिजे, दोनही तुम्ही ठेवू शकता. आणि जेव्हा तुमच्या हातात तो येईल, तर तेव्हा एक कुठल्याही गोष्टीला आठवून तुम्ही तिथे थँक यू म्हणू शकता. येस. आपकी जादुई धूल. आपकी जादुई धूल। आप हर एक पर जादुई धूल का छिड़काव करें। अभ्यास को भी अपने दैनिक जीवन का हिस्सा बना सकते हैं। जो लोग आपकी सेवा करते हैं, उन पर जादुई धूल छिड़कने के अलावा कई और तरीके हैं जिनसे आप यह अभ्यास कर सकते हैं। आप हर व्यक्ति और हर वस्तु पर जादुई धूल छिड़क सकते हैं। यदि आपका बॉस थोड़ा चिड़चिड़ा है, तो आप चुपके से उस पर जादुई धूल छिड़क सकते हैं। यदि आपके परिवार का कोई सदस्य या आपका प्रिय व्यक्ति बुरे मूड में है, तो आप उस पर जादुई धूल छिड़क सकते हैं। यदि आप किसी ऐसे व्यक्ति के संपर्क में आते हैं जिसे उसके जीवन में जादू की जरूरत है, तो आप उस पर जादुई धूल छिड़क सकते हैं। आप जहां भी जाते हैं, वहां जादू बढ़ा सकते हैं और बच्चों पर, पौधों या बगीचों पर, अपने भोजन और पेय पदार्थों पर, खोलने से पहले अपने कंप्यूटर या मेल पर, अपने वॉलेट, कार, फोन, कॉल करने या सुनने के पहले अपने फोन या किसी भी अन्य परिस्थिति पर जादुई धूल छिड़क सकते हैं, जिसे आप बेहतर बनाना चाहते हैं। जादुई धूल के कितने इस्तेमाल हो सकते हैं, उसकी सीमा केवल आपकी कल्पना द्वारा तय होती है। येस. मग आता ही एक प्रॅक्टिस अशी आहे, की आपण ही रोज केव्हा, कुठं, कधीही करू शकतो. याला काही लिमिटेशन नाही, पेन पेपर लागत नाही, त्याला काही वेळ लागत नाही, काही परिस्थिती लागत नाही. म्हणजे किती छान ना. प्रत्येक गोष्ट आपण मूव्ही बघायला जातोय, एखाद्या टॅक्सीमध्ये जातोय, त्या टॅक्सीवाल्यासाठी किती छान सर्व्हिस मिळते. ट्रान्सपोर्टसाठी आपल्याला फळं, भाज्या घरपोच आपल्याला मिळत आहे. ऑनलाईन जे आपल्याकडे सर्व्हिस येत आहे, आपण Zomatoहून कधी ऑर्डर करतोय, तर घरापर्यंत आपल्याला येतं. आपण बऱ्याच वेळेस त्याच्यात कमी काढतो, हे असं नाही, असं नाही. पण आपल्या घरापर्यंत आपल्याला ती सर्व्हिस मिळते. तो कुरिअर बॉय आणून देतोय. जे काही त्यासाठी आपण मॅजिक डस्ट टाकू शकतो, की वॉव मला ही सर्व्हिस मिळाली. ज्यांनी पण दिलं त्याचं चांगलं हो, त्याचं भलं हो. मॅजिक डस्ट करायचं तुम्हाला असं काही नाही, की तुम्हाला त्याच्या समोर हातानेच करायचंय. कारण पब्लिकमध्ये आपण नाही करू शकत ना. पब्लिकमध्ये बाकीच्यांना काय माहिती मॅजिक डस्ट. तुमच्या पद्धतीने तुम्ही एक म्हणजे तुमचा कोड ठरवू शकता. मी काय करते डोळे बंद करायचे हे करते. असं नाही का पापणी झपकोली आणि असं झपकायचं करते. म्हणजे ते माझं मॅजिक डस्ट मला कोड वर्ड आहे. मग लहान मुलं खेळताना दिसले, अरे छान यांचं खेळणं होऊ दे, मस्ती मजा मिळू दे असं मॅजिक डस्ट करते. आणि एक फील करायचे त्यांच्याकडं त्यांच्या अंगावर एक चमकीला असं स्पार्कल पडतंय. असं फील करायचं. जेव्हा तुम्हाला ते फील व्हायला लागेल ना, तर तेव्हा ती खरी मॅजिक डस्टची मजा यायला लागते, की आपण डोळे बंद करून मग आपल्या मुलाचा स्वभाव आहे, काही जर झालंय त्याचं चिडचिड करतोय, त्याची झोप झाली नाही किंवा होतं ना घरातला एखादा त्याची मनस्थिती आपण त्यांना चुपचाप आपण करायचं. त्यांना काही सांगत बसायचं नाही. आपलं चुपचाप करायचं. वॉव! किती छान पॉझिटिव्हिटी येत आहे, मॅजिक डस्ट पडत आहे. आज त्यांना खूप छान
खायला मिळू दे, एन्जॉयमेंट होऊ दे, अशा प्रकारचं तुम्ही द्यायचंय. मग साफसफाई आली, तुमच्याकडे भांडेवाले आली, कचरेवाले आले, सोसायटी क्लीनर आले, अशा लोकांना तुम्ही गॅलरीतून जरी बघितलात त्यांना मॅजिक डस्ट तुम्ही टाकू शकता. म्हणजे हे आपल्याला एक देण्याचं टूल आहे दिवसभरातलं आपल्याला कितीतरी. मग हे तुम्ही झाडांवर पण करू शकता. लिव्हिंग, नॉन लिव्हिंग दोन्ही थिंग्सला हेच करू शकता. याचं कारण काय आहे, की बघा ज्या गोष्टीवर आपण प्रेम करतो प्रत्येकाला ओढ आहे. हे माझं लॅपटॉप आहे ना, आता हे लॅपटॉप भरपूर म्हणजे बऱ्याच दिवसाचं जुनं आहे. साधारण याला 2011 पासून माझ्याकडे आहे. म्हणजे इतके दिवस झाले मी त्याला ग्रेटफुल करते. थँक यू इतके दिवस आहे, छान चालतोय वगैरे. तर हे काय माझं सगळं ग्रॅटिट्यूडच आहे. मग जी गोष्ट तुमच्याकडे आहे, तुमची मोबाईल आहे त्याला तुम्ही ग्रॅटिट्यूड करू शकता. एखादं झाड आहे, तुमचा कार, पर्स जे तुम्हाला असं वाटेल त्याच्यासाठी तुम्ही ग्रेटफुल आणि त्याला मॅजिक डस्ट करू शकता. बघा त्या थिंग्स सुद्धा तुमच्याप्रमाणे काम करायला लागतात हळू-हळू. येस, नेक्स्ट. झालं वाटलंस. याच्या पुढचं उद्या घेऊ आपण. एकच आता थोडंसं खाली घ्या. आता हे जादू कभी खत्म नहीं होऊन तो टॉपिक वेगळा आहे. आपण उद्या घेऊ तेवढं. 2-3 पेज राहिले असेल आता फक्त. तर आता आपल्याला काय करायचंय, तुम्हाला कुठल्या एरियात काम करायचंय सुरुवातीला तुम्ही ते ठरवून घ्यायचं आणि त्याच्यानुसार आपण तो चॅप्टर करायचा आणि चॅप्टर ठरवून दिलेले. मग तुम्हाला हेल्थचे करायचे असं वाटतं, की मला हे एरियात सुरुवातीला मला चांगली ग्रो करायची. मग तिथं तो चॅप्टर तुम्ही जास्त करायचा. मग वेल्थचा करायचा, करिअरचा करायचा. म्हणजे जरूर नाही की आपण एकच सगळे चॅप्टर, पण असे 2-3 आहे की ते रोज केले ना आपल्याला छान वाटतं. एक मॅजिकल मॉर्निंग मला आवडतो. तुम्हाला बघा कुठला एक आवडतो तुम्ही तो चॉईस करून एक रोज घ्यायचा आहे सकाळी. रिमेंबर द मॅजिक हा तुम्ही सकाळी घेऊ शकताय. तो एक तुमच्यासाठी सकाळी करण्यासारखा आहे. परत काउंट युअर ब्लेसिंग हा टॉपिक पण तुमचा डेली करण्यासारखा आहे. सगळ्यांनी करू शकतो काउंट युअर ब्लेसिंग. आणि याची जेवढी डीपमध्ये प्रॅक्टिस होईल तेवढं तुमच्या लाईफमध्ये मॅजिक येत राहणार आहे. आणि आपल्याला असं वाटतं की मला ह्या क्षेत्रामध्ये चॅलेंज आहे. मग त्याच्यावर आधी पूर्ण फोकस देऊन काम करायचं. पण हे मॅजिक बऱ्याच याच्यात तुम्ही चॅप्टर बघितले असेल, तुम्हाला जर खऱ्या अर्थाने करायचंय स्वतःमध्ये तर इतरांसाठी मॅजिक करावं लागतं, है ना? इतरांसाठी चांगलं विचार करावा लागतो, इतरांना चांगलं देण्याचा विचार करतात, जेणेकरून आपल्या आयुष्यात पण खूप चांगलं येणार आहे आणि सर्व काही चांगलंच व्हायला येणार आहे. किती लोकांना आजचा टॉपिक समजला? आज जे आहे ते आपल्याला फक्त त्यांनी सांगितलंय, की तुम्हाला पुढे काय करायचंय, तुमच्या भविष्यामध्ये कसं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळवायच्या आहेत. हे आपल्याला आजचा चॅप्टर शिकवतो खूप सुंदररित्या आणि आपल्याला आवाज येईना तुमचा. माईक चालू करा माईक. हा मी करते ते स्वयंपाक करताना वगैरे. येस. मग तुम्हाला काय वाटतंय, की आता ह्या आत्ताचं आणि पूर्वीचं काय पहिले जरा छान वाटतंय. येस, म्हणजे त्या टेस्टमध्ये किंवा त्या स्ट्रक्चरमध्ये हो. बदल व्हायला लागलाय. हो. चेंज व्हायला लागलंय पहिल्यासारखं आणि घरातले पण तुम्हाला ते म्हणत असेल, की नाही आता आज हे छान झालं, ते छान झालं. म्हणजे एक तर आपलं मनस्थिती चांगली असते स्वयंपाक करताना आणि आपण जर छोट्या-छोट्या गोष्टीला ग्रॅटिट्यूड करायला लागलो, की कोथिंबीर आहे माझ्याकडं, किती छान आहे, ताजी आहे, थँक यू. तर त्याला आपण एक थँक यू करू शकतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे आपल्याला ती ब्लेसिंग आहे आणि एखादी गोष्ट नसली आपल्याकडे तर आपल्याला काय वाटतं, की नाही माझ्याकडे हे नाही, ती गोष्ट कमतरता आपल्याला वाटते नाही का स्वयंपाक करताना पण. पण जेव्हा ती असली तेव्हा असं फारसं लक्ष देत नाही. मग ती असताना पण तिचं ग्रॅटिट्यूड करायला पाहिजे आपण. येस, पूजा मॅडम तुम्ही करताय? येस, शेअर करू शकता तुम्ही कशी प्रॅक्टिस करतात. हा मी जेवण बनवताना सांगते की म्हणजे प्रत्येक गोष्टीला थँक्यू बोलते की हा चपाती बनवताना पोलपाट किती छान आहे, थँक्यू. किंवा पीठ मळताना सुद्धा त्याला थँक्यू बोलते. प्रत्येक गोष्टीत आणि विचार करते की आज जेवण एकदम छान चविष्ट बनलंय. जो पण खाणार त्याचं पोट एकदम फुल होईल, भरेल, त्याची पण बुद्धी चांगली होईल. असे जे पण त्यावेळी चांगले विचार मनामध्ये येतात तर ते सांगते. भाजी कापताना, कांदा कापताना, फोडणी देताना असे जे विचार येतात माइंडमध्ये की समोरच्यामध्ये काय बदल व्हायला हवे, तर ते सगळं टाकते. आणि येस. त्यामुळे जेवण पण छान होतं, मस्तच होतं. येस, म्हणजे आपल्याला तो फरक पण दिसायला लागतो. हो, जसंही आता हे आहे आपण मॅजिकची प्रॅक्टिस करायला लागतो स्वयंपाक बनवताना वगैरे तो फरक दिसायला लागतो. काल आता मी कढी बनवली होती. ती इतकी टेस्टी आणि इतकी छान बनवली होती हे बऱ्याच वेळेस म्हटले, की नाही खूप छान झाली कढी. कारण ते बनवताना मी काय केलं होतं